निजीकरण के खिलाफ सरकार को जगाने के लिए नगर मजदूर संघ और स्थानीय सामाजिक क्षेत्र निकाय की ओर से गोवंडी के शताब्दी अस्पताल में थाली नाद आंदोलन किया गया। इस अवसर पर नगर मजदूर संघ के अध्यक्ष अशोक जाधव, महासचिव वामन कविस्कर, संयुक्त सचिव शैलेंद्र खानविलकर, सुशील कांबले, सचिव मूसा शेख व अन्य उपस्थित रहे। शताब्दी हॉस्पिटल के निजीकरण को लेकर सबसे पहले इस आंदोलन को शुरू करने वाले और निजीकरण के विरोध में तोड़ने वाले संत गाडगे महाराज आंदोलन के अध्यक्ष राजेंद्र नगराले, राष्ट्रवादी कांग्रेस तालुका अध्यक्ष दीपक सामंत और अस्पताल के कर्मचारी और मरीज उनके रिश्तेदार उपस्थित रहे। ब्यूरो रिपोर्ट, रियल खबरें। सरकार के और मुख्यमंत्री के और प्रशासन पे और मेहरबान और जोर से और गंदा लेके और ताली बजा के और मेहरबान और जोर बोले और किसान बोले और जोर से और पार्टी आम्हाला कळालं की खाजगीकरण होते, त्यावेळेला आम्ही ते उपोषण घेतलं। आदरणीय वर्षाताई गायकवाड आणि जे देसाई, प्रकाश फातर्डेकर, अनिल पाटणकर साहेब, सर्व पक्षाची लोक इथे आलेली आणि आम्ही संजय गोराडे साहेब असू देत, चंद्रकांत पवार साहेब असू देत आणि या सर्व जे संबंधित अधिकारी यांच्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत। पण प्रत्येक वेळेला याच्याबद्दल आम्हाला केराचे टोपले दाखवले जाते, काहीतरी युक्तिवाद काढून त्याच्यात काहीतरी वेगळं आपल्या दिशा दाखवली जाते। पक्ष बाजूला ठेवा, जात धर्म सगळे बाजूला ठेवा, हे लढाई स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी, यासाठी सर्वांनी उतरा। एवढं बोलून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। म्हणजे अदानीला काय त्यातून साध्य काय झालं? लाईट बिल वाढवले, कोण विरोध पण करू शकत नाही। करू शकता का? उद्या तुमच्या घरातले बिल आले जास्त, कोण त्याच्या विरोधात काय करू शकणार नाही, कारण सगळे हे चोर आहेत ना, चोरांच्या विरोधात काय करू शकणार तुम्ही? काहीच करू शकणार नाही। बाबांनो, आता तरी जागेवा स्वतःसाठी, आम्ही लढा देऊ तुमच्यासाठी, आम्ही लढा द्यायला तयार आहोत। हे सर्व खंडे मावळे तुमच्यासाठी लढा द्यायला तयार आहेत। मात्र सर्व रुग्णांना आणि सगळ्या परिसरातील लोकांना देखील आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी जागरूक व्हा। या हॉस्पिटलसाठी साहेब मी सांगू इच्छितो।